नमस्कार मंडळी, आज आपल्या किचनमध्ये बनणार आहे मस्त खमंग बांगडा आणि सुरमई फ्राय। घरात मासे फ्राय झाले की जो सुगंध पसरतो ना, तोच वेगळा आनंद असतो। आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये कमी साहित्यामध्ये छान असं कुरकुरीत मासे फ्राय करून दाखवणार आहे। बांगडा आणि सुरमई याचे तुकडे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता आपण माशांना हळद, मीठ आणि लिंबू लावून असं ठेवायचं आहे। यामुळे माशांना जो वास येतो तो येत नाही। असंच मी 15 मिनिटं झाकून ठेवलं आणि 15 मिनिटांनंतर छान असा मसाला तयार करून घेतला। मी एका ताटामध्ये बांगडे घेतले आहेत। त्यासाठी आपल्याला घरगुती लाल तिखट, हळद आणि थोडासा गरम मसाला घेतला आहे। मस्तपैकी मिक्स करून घेतला आहे। तुम्हाला आवडत असेल तर फिश मसाला पण घालू शकता। आता या मसाल्यामध्ये मी थोडं पाणी घालून पेस्ट तयार करून घेते। ती सर्व बांगड्यांना चांगली लावून घ्यायची आहे। नीट आतमधून पण लावून घ्यायची आहे। सर्व बाजूने चांगला मसाला चोळून घ्यायचा आहे। आता मी मासे चांगले कुरकुरीत व्हावे म्हणून रवा घेतला आहे। त्या रव्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। रवा मस्त दोन्ही बाजूने चांगला लावून घ्यायचा आहे। बांगड्याला आतमध्ये दोन्ही बाजूने मस्तपैकी लावून घ्यायचा आहे। असाच मी रवा सर्व बांगड्यांना लावून घेत आहे। हे बघा, सर्व बांगड्यांना माझा रवा लावून झालेला आहे। त्याचबरोबर मी सुरमईला देखील तसंच मी मॅरिनेशन करून ठेवलं होतं। त्याला मी लाल तिखट आपला घरगुती असतो तो लावलेला आहे। आता आपण बांगडा फ्राय करून घेऊया। मस्तपैकी दोन्ही साईडने बांगडा चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। या पद्धतीने माझे इकडे बांगडे फ्राय होत आहेत। तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, नक्की आवडला असेल तर। इकडे आपले बांगडे फ्राय होत आहेत। एका साईडला मी बांगडे फ्राय केले आणि सुरमई देखील फ्राय करून घेतली। बघा किती खमंग असे कुरकुरीत बांगडे फ्राय झालेले आहेत आणि त्याचबरोबर आपली सुरमई फ्राय पण झालेली आहे। कसा वाटला नक्की सांगा।